सांगितल्याप्रमाणे आज नागपंचमीचा योग सुद्धा जुळून आलाय आणि त्याच संदर्भातली पुढची बातमी आहे। सांगलीच्या शिराळ्यामध्ये यंदा नागपंचमी मोठ्या उत्साहात साजरी होतीये। मात्र यंदा नागपंचमीच्या उत्सवानिमित्त शिराळकरांना एक दुर्मिळ पांढऱ्या नागाचं दर्शन होत आहे। न्यायालयाच्या निर्देशानं नागपंचमी साजरी होत असताना केंद्र सरकारकडून मिळालेल्या विशेष परवानगीमुळे शैक्षणिक प्रबोधनासाठी 41 नागप्रेमींना नाग पकडण्याची परवानगी मिळाली होती आणि त्यामध्ये शिराळा इथल्या एका नाग मंडळाला पांढऱ्या रंगाचा दुर्मिळ नाग सापडलेला आहे। हा नाग आपण सध्या स्क्रीनवरती पाहतोय। आता यंदाच्या नागपंचमीच्या उत्सवामध्ये सगळ्यांचा आकर्षणाचा केंद्रबिंदू हा नाग ठरलेला आहे। नागपंचमीच्या निमित्तानं जिवंत नागांचं दर्शन गेल्या 2 वर्षांपासून शिराळा नगरीमध्ये होत असतं आणि आजचं हे वर्ष ज्या ठिकाणी हा पांढरा नाग आकर्षणाचं केंद्रबिंदू ठरलाय। जगप्रसिद्ध असलेली नागपंचमी आज उत्साहाच्या ह्याच्यात साजरी होत आहे। आमच्या कच्चाडी युवा शक्ती नागराज मंडळाला अल्बिनो जातीचा पांढरा शुभ्र नाग आम्हाला सापडलेला आहे। ह्या नागाचं वैशिष्ट्य असं आहे की शेकडो वर्ष झालं आमच्या इथं नागपंचमी साजरी केली जाते, पण पांढरा शुभ्र नाग हा दुर्मिळ पद्धतीचा नाग पहिल्यांदाच आम्हाला इथं सापडलेला आहे। आणि या नागाची माहिती आम्ही शैक्षणिक पर्पजसाठी याचा माहिती देऊन लोकांच्यात प्रबोधन करण्याचा या माध्यमातून प्रयत्न करतोय। त्याचबरोबर प्रबोधन करता करता आम्हाला नागदेवतेची पूजा करण्याची संधी सुद्धा या केंद्र शासनानं राज्य शासनानं उपलब्ध करून दिलेली आहे। त्याबद्दल मी सर्वप्रथम महायुती सरकारचं मी आभार व्यक्त करतो आणि ह्या नागाबद्दल जेवढी काय प्रबोधन करता येईल ते आमच्या मंडळाच्या वतीनं आम्ही करणार। तर ही दृश्य तुम्ही पाहताय, पांढरा नाग तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतो। अगदी दुर्मिळ असा हा नाग आहे। खरं तर नागाच्या अनेक प्रजाती आहेत, त्यापैकी बऱ्यापैकी लुप्त होत चाललेल्या आहे आणि म्हणून त्यांचं संवर्धन करणं गरजेचं आहे। आता बघितलं तर ह्या वर्षी आमच्या असणाऱ्या कच्चाडी युवा शक्तीचं जे नागराज मंडळ आहे त्या नागराज मंडळांना पांढऱ्या नागानं दर्शन दिलेलं आहे। तुम्ही बघितलं तर अल्बिनो जातीचा अतिशय दुर्मिळ असणारा हा नाग ह्या वर्षी आम्हाला सर्वच भक्तांना त्याचं दर्शन घेण्यासाठी मिळालेलं आहे। आणि खऱ्या अर्थानं जे आम्हाला नियम व अटी घालून दिलेले आहे, ज्या पर्पजसाठी आम्हाला जिवंत नागाची पूजा करण्यासाठी दिलेला आहे, तो पर्पज साध्य करून सर्व नियम अटी पाळून सर्वच मंडळ या ठिकाणी देवाची पूजा करताना आपल्याला बघायला मिळेल। आणि शैक्षणिक पर्पजसाठी या ठिकाणी आम्ही जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना कसं दर्शन घडवून देता येईल यासाठी आमचा सर्वांचा या वर्षीचा प्रयत्न असणार आहे।